नमस्कार, मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. अंबाबरवा अभयारण्यावर एक वर्षभरापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता आणि पुन्हा एक वर्षानंतर या अभयारण्यामध्ये खूप वेगवेगळे बदल झाले आणि महाराष्ट्रामध्ये जे काही वन्य प्राण्यांसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे, जिथे पर्यटकांची गर्दी होते, त्या यादीमध्ये अंबाबरवा अभयारण्य सुद्धा येऊ घातलेल्या इतक्या वेगानं बदल होत आहेत. या जळगाव, दामोद आणि शेगाव विधानसभा मतदार संघातच अंबाबरवा हे अभयारण्य आहे आणि इथले ज्येष्ठ आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांनी सुद्धा या अभयारण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यामुळे सुद्धा बदल झाले. अर्थात वन खात्याने सुद्धा प्रयत्न केलेच, पण हे प्रयत्न कसे होते, पर्यटक किती येतात, इथला सगळा प्राण्यांचा अधिवास कसा आहे आणि इथलं एकंदरीतच पर्यावरण कसं आहे या संदर्भात आपण चर्चा करतोय. डॉक्टर इक्बाल शेख यांच्या सोबत वन्यजीव प्रेमी आहेत आणि सातत्यानं अभयारण्यात येत असतात. एक वर्षभरामध्ये साधारणतः काय बदल झाले? कारण मागे आपण एक व्हिडिओ केला होता. आपण मागच्या वेळेस जे व्हिजिट केली होती त्यानंतर बऱ्यापैकी जे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे रस्ते वगैरे जे होते, आता कुठलंही वाहन तिथं खाली खड्डे वगैरे नाहीत, रस्ते वगैरे दुरुस्ती व्यवस्थित झालेली आहे आणि पर्यटकांमध्ये पण याचे आपल्या चॅनल मार्फत तो व्हिडिओ बऱ्याच दूरपर्यंत पोहोचला आणि त्या माध्यमातून सुद्धा पर्यटकांनी शेगाव, संतनगरी, गजानन महाराज येथे दर्शनासाठी येणारे जे भक्त असतात व टुरिस्ट असतात, हे यांना शेगावपासून खूपच जवळ असल्यामुळे ते इथं येण्यासाठी आतुर राहतात आणि इथं जो ओघ आहे पर्यटकांचा तो बऱ्यापैकी वाढलेला आहे. आणि पूर्ण आठवडा नाही तरी शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस इथं सतत गर्दी असते. असं आपल्याला म्हणजे जिप्सी वगैरे पण सफारी आहे आणि शासनाकडनं पण जिप्सी वगैरे उपलब्ध झालेल्या आहेत. इथं काही वनमजुरांच्या सुद्धा जिप्सी आहेत आणि कधी कधी तर असं होते की सर्व जिप्सी बुक्स होऊन जातात आणि इथं राहण्याची सुद्धा एक इको सायन्स पार्क वसाडी येथे बऱ्यापैकी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता तिथं AC रूम सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहे. जे पर्यटकांना लांबून येतात, कोणाला म्हणजे तापमान सहन होत नाही किंवा इतर सुविधा ज्या पर्यटकांसाठी सुख सुविधा पाहिजे आहेत, ते बऱ्यापैकी इथं हा जो महसुली गाव आहे वसाडी, याचा जो गेट आहे व अंबाबरवाचा, इथं चांगल्या दर्जाचे उत्तम उपहारगृह आणि राहण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे पर्यटकांना जे इथं एकदा आलेले आहे तर म्हणजे शासनाकडून अजून असं बऱ्यापैकी खूप मोठं प्रसिद्धी या युनिटला नाही, पण माउथ टू माउथ आणि तुमच्या आपल्या माध्यमातून बऱ्यापैकी याचा प्रचार आणि प्रसार होतो. तर माझी अशी विनंती राहील की याचा प्रचार आणि प्रसार पर्यटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असा माझा उद्देश आहे. आणि वनमजुरांना इथं रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे. जेवढे पर्यटक इथं येतील, जेवढ्या पर्यटकांची गर्दी वाढेल, ते जे स्थानिक जे लोक ज्या चुनखेडी, अंबाबरवा वगैरे हे जे महसुली गाव त्या पण खाली आणले आहेत आणि इथले जे स्थानिक वनमजूर आहेत वसाडीचे, या सर्वांना रोजगारची एक संधी उपलब्ध होईल असं मला वाटतं, जेवढे पर्यटक येतील त्या निमित्तानं. म्हणजे आपण असं बघितलं की आता ताडोबा आहे, बोर आहे किंवा पेंच आहे, आपण तिथे ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीने असल्यामुळे किती मुंबई किंवा भारतातनं कुणीही कुठूनही आले टिपेश्वरला तरी पण सुद्धा त्यांना तिथे पोहोचता येतं अभयारण्यामध्ये. तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून किंवा आपण विदर्भाच्या नकाशात हे बुलढाणा जिल्ह्यातलं अभयारण्य आहे, त्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला की त्यात काही बदल झाले का किंवा प्रयत्नपूर्वक काही बदल घडवले गेले? या विषयासाठी पर्यटन आमदार डॉक्टर संजय कुटे साहेबांचं, माजी मंत्री महोदय यांचं एक निसर्ग ते प्रेमी ते सुद्धा आहेत आणि अभयारण्य तसेच वन्यजीव आणि आपल्या भागात पर्यटन कसं वाढेल याच्यासाठी ते खूप प्रयत्न करतायत आणि सातत्याने त्यांचे प्रयत्न असतात. अधिवेशनात प्रत्येक वेळेस त्याच्यावर त्यांचे भाषणं पण असतात आणि ते एकच की बाबा आपल्या पश्चिम विदर्भात पर्यटन वाढलं पाहिजे. आणि नशीब एवढं चांगलं आपलं इथं की शेगावसारखं जे जगभरातून लोक जिथे येतात, असं शेगाव आपल्यापासून इथून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथं पर्यटकांची गर्दी वाढलीच पाहिजे आणि निसर्ग अभयारण्य खरोखर हे आपल्या भागातलं हे एक नैसर्गिक देणच आहे. तर मला असं आणि दुसरं एक सांगायचं आहे, मला याच्यात ॲड करायचं आहे की हा जो आहे वन्यजीव
रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये आपण सफारी वगैरे सुरू केलेली आहे. या भागात बफर झोन सुद्धा मोठा आहे, 3 बीट आहेत याला लागूनच. याच बीटमध्ये, याच अच्छा. रेंजमध्ये 3 बीट असे आहेत की जिथं बफर झोन आहे. तर आपण ताडोबाला बघतो की वन्यजीवमध्ये जाणारे पण लोक असतात आणि बफरमधले पण पर्यटक असतात. तर बफरमधले पर्यटकांना जर का, आणि ते वर्षभर चालू ठेवता येते. हे जसं की पावसाळ्यात वगैरे रस्ते खराब होतात, वाहून जातात, किंवा पावसाळ्यात बंद असतं कुठली कोरची जे सफारी असते. तर हा झाला कोर भाग. इथं 3,000 हेक्टरच्या पेक्षा जास्त बफर झोनमध्ये तुम्हाला निसर्ग पर्यटन करता येईल किंवा सफारीच्या तिथं रूट करता येईल. अशा 3 बीटमध्ये जे जामोदचा पूर्व आहे, सोनबर्डी आहे, एक इथं मोठा धबधबा आहे बघा, त्याला आम्ही जटाशंकर नावानं ओळखतो. हा, मीही ऐकून की आणि यात्रा त्याला, असते तिथे. हो, यात्रा असते. आणि श्रावण महिन्यात तर तो महिनाभर म्हणजे रोज महसूल याला, वन विभागाला बऱ्यापैकी महसूल आपल्याला उत्पन्न मिळतो. त्याचा जर अभ्यास केला वन विभागानं, तर आपण त्याला चालना देऊन बफर सफारी जर का सुरू करण्यात आली इथं, तर त्याचा फायदा वन विभागाला होईल, स्थानिक मजुरांना होईल, आणि पर्यटकांना सुविधा उपलब्ध होईल. की बऱ्याच वेळ पावसाळ्यात जे पर्यटक येतात, तर ते मग त्यांना सफारीची सोय मिळत नाही. बफर सुरू केलं ते वर्षभर 365 दिवस सुरू ठेवता येईल आपल्याला, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असं माझं एक, जे मी फिरतो, भ्रमंती करतो, त्यातून मला असं वाटतंय. तर याकडे वन विभागानेही लक्ष दिलं पाहिजे. आमदार महोदयांचे सुद्धा याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अच्छा. हो. तुम्ही डॉक्टर संजय कुटे यांचा उल्लेख केला म्हणून मी विचारतो की राजकीय नेत्यांना जेव्हा एखादी दृष्टी असते, सौंदर्य दृष्टी म्हणा किंवा त्यांचं वन्यप्रेम असेल आणि आस्था असेल, तर मात्र त्या भागामधले जे काही असे अभयारण्य असतील, जंगलाचा काही भाग असेल, पर्यटनाचा काही भाग असेल, तर तो विकसित होण्यामध्ये खूप मदत होते आणि त्याचा फायदा लोकांना होतो. डॉक्टर कुटेंच्या राजकीय जीवनामधलं तुम्ही ओळखता त्यांना खूप जवळून, इथला विकास आणि इथे या विकासात होत असलेल्या अभयारण्यातलं योगदान हे खूप एक महत्वाचं आहे किंवा मैलाचा दगड ठरलेला आहे. अगदी बरोबर आहे. ते पहिल्यापासूनच, म्हणजे आमदार होण्यापूर्वीपासूनच, जेव्हा वैद्यकीय व्यवसाय करत होते तेव्हापासूनच त्यांना निसर्गाशी प्रेम आहे. आणि विकेंड जो राहतो, म्हणजे आम्ही वैद्यकीय व्यवसाय करत असताना, मी मागच्या चॅनलमध्ये पण बोललो, आपल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की त्यावेळेस आम्ही रविवार वगैरे असलं तर इकडे तिकडे करतात. हे जे सातपुड्याच्या पायथ्याशी वनवासी लोक आहेत, त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथे येऊन शिबिर वगैरे घ्यायचे, त्यांना औषधी वगैरे हे करायचं. कारण ते लोक इतर सिटीच्या पब्लिकपेक्षा ते एकोपात राहतात. त्यांना फॅसिलिटीज, रस्ते नव्हते. आता तर या इको सायन्स पार्कपर्यंत आमदार महोदयांच्या प्रयत्नाने शेगाव ते इको सायन्स पार्कच्या गेटपर्यंत कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे यावर्षी. म्हणजे मागच्या वर्षी आपण आलो होतो तेव्हा काम सुरू होतं, आता तो पूर्ण झालेला आहे. तर त्याचा अनुभव पण सुद्धा तुम्हाला, म्हणजे पर्यटकांना जे महागड्या गाड्या घेऊन इथे येतात ते थेट या गेटपर्यंत येऊ शकतात, आणि इथून त्यांना सफारीची सोय आहे. आणि इको सायन्स पार्कमध्ये खाण्यापिण्याची खाण्याची सर्व व्यवस्था आहे. म्हणजे मला असं लक्षात येतं शेख साहेब की एखाद्या अभयारण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, म्हणजे एक अत्यंत आकर्षक सुंदर गेट सुद्धा इथे तयार झालेला आहे, जिकडे ताडोबाच्या धर्तीवर, म्हणजे ज्याच्याकडे बघून आपल्याला वाटतं की आपण एका मोठ्या अभयारण्याकडे आलो. आता मुद्दा आहे की आपण जंगलात गेलो एखाद्या अभयारण्यामध्ये, तर प्रत्येक वेळेला वाघ बिबट दिसायलाच पाहिजे असं काही नाही. आपल्याला खूप भरपूर पक्षी दिसतात, आपल्याला वेगवेगळे वन्य प्राणी दिसतात, जे आपल्याला दुर्मिळ असतात किंवा आपल्याला इतरत्र बघायला मिळत नाही. तर हे सुद्धा बघून पर्यटकांना आनंद होतो. आणि मुळात म्हणजे इथे जो इको सायन्स पार्क केलाय, तिथे शालेय विद्यार्थी खूप येत असतील ना? सहली येतात. आणि तिथं एक आपण मिनी थिएटर पण बांधलेलं आहे. तिथं या अभयारण्याबाबतची माहिती, वन्यजीव, पक्षी आणि याबद्दलची पूर्ण माहिती तिथं उपलब्ध आहे. माहिती केंद्रच उभारलेलं आहे. खाली आपण जर का गेलो ना, तर एक निसर्ग ठिकाणी तिथं मिनी थिएटर आहे. त्या स्क्रीनवर तिथं सर्व या अभयारण्याबद्दलची माहिती, हा मेळघाटचा पार्ट आहे. मेळघाट जसं आपण चिखलदरा आणि इतर याला जो प्रसिद्धी देतो, मेळघाटचा हा पायथा, इथून सुरुवात आहे मेळघाटची. तर माझं एकच म्हणणं राहील की याला प्रसिद्धी आणि याचा प्रचार व्हायला पाहिजे, आणि पर्यटकांना इकडं आकर्षित केलं पाहिजे. आता बरेच दिवसाचा एक प्रलंबित विषय होता की बाबा याच्यासाठी पूर्ण DPR तयार करून त्याचा कन्सल्टन्सी नेमावा आणि
चांगल्या मोठ्या एक प्रोजेक्ट करावा आणि तिथं सोयीसुविधा उपलब्ध. हळूहळू होत आहे. होईल, वेळ गती लागतो हा त्याला. थोडा वेळ लागतो, पण वेळ लागतो. बऱ्यापैकी आमदार महोदयांच्या जे एक दूरदृष्टिकोनपणा आहे त्यातून खूप काही सुविधा उपलब्ध झालेल्या. आज इथं पर्यटक येऊन इथं त्या निसर्ग अभयारण्याचा अनुभव मला घेऊ मला शकतात. सांगा की मी पण खूप ऐकलंय की आपण तर 2 वेळा इथे येऊन गेलो होतो हम्म. मी तुमच्यासोबत. पण तुम्ही खूपदा येता. तुम्हाला हो ना. का आवडतं की इथे या अभयारण्यात यावं? आणि तुम्ही अत्यंत जिज्ञासेनं वाघ आणि बिबट दिसला नाही तरी तुम्ही नाराज होत नाही. तुम्ही तुमच्या प्रत्येक पक्ष्यामध्ये रस असतो किंवा प्राण्यांमध्ये रस असतो, की शेवटच्या क्षणापर्यंत आपले प्रयत्न असतात की ते दिसावेत. बरोबर. तुमच्यामध्ये काय आहे म्हणजे आणि हे एक काय असते, आवड असते. निसर्ग हं. तुम्ही जेव्हा जाल ऑटोमॅटिकली, अच्छा. याचा निसर्ग एक असा आहे की याची ऑटोमॅटिकली तुम्हाला आवड निर्माण होते. फक्त तुम्ही जायला पाहिजे. जेव्हापर्यंत पर्यटक याचा अनुभव हं. घेणार नाही पर्यटक लोक, तेव्हापर्यंत याची ओढ निर्माण होत नाही. आणि बाकी इतर ठिकाणी वेळ घालवल्यापेक्षा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहिले तर आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. निसर्गात वेगवेगळे विविध प्रकारचे वन्यजीव तर आहेतच, पण पक्षी आणि इतर काय म्हणता येईल आपल्याला, बटरफ्लाय आणि संवर्धन केलेले इथं जे हं. वनस्पती म्हणजे औषधीला उपलब्ध होणारे बायोडायव्हर्सिटी असे असे सुद्धा इथं असे काही आहेत वनस्पती. आणि बरेचसे झाडं जे आपल्याला निसर्ग. आणि बघितलं ना आपण, वेगवेगळ्या ठिकाणी अशी थंडी हवा यायची, कुठं हे गेलं की आपण उष्ण व्हायचं किंवा सुगंध यायचा एक हो, वेगळ्या प्रकारचा जंगलात एक हो. सुगंध येत होता. तर हे ऑटोमॅटिकली आकर्षित होतो माणूस याच्याकडनं. आणि ज्ञानगंगा अभयारण्य सुद्धा इथून काही किलोमीटर अंतरावरती हो, आहे. तर हो. तुम्ही तिथे कसं काय काय 50-60 किलोमीटर, म्हणजे जर का टुरिस्ट लोकांनी, जे निसर्गप्रेमी आहेत, हं. त्या लोकांनी जर का प्लॅन केलं तर इथं शेगाव आहे. शेगावच्या अगदी जवळ जेवढं अंतर ज्ञानगंगा अभयारण्याला लागतो हं. तेवढाच वेळ इथं लागतो. सोयीसुविधा ज्ञानगंगा अभयारण्यापेक्षा इथं जास्त आहेत. आणि दुसरं असं की ट्रान्सपोर्टेशन इझी आहे. हं. रस्त्याला तुम्हाला कुठली अडचण नाही. म्हणजे बुलढाणा आपण असं म्हणूया अं, की समजा मुंबई हं. ते नागपूर असा रूट आहे. तर तिथे तुम्हाला कसं उतरता येईल आणि कसं हे करता येतं? तुम्हाला खामगावमध्ये पडतो बघा. हं. खामगाववरनं शेगाव आणि अंबा बारवा येता येईल. हं. मुंबईकडनं येणाऱ्या लोकांना शेगावला जाऊन इथं येता येतो. नागपूरकडनं येणाऱ्या लोकांना खामगाववरून शेगाव आणि शेगाववरनं इथं येता येईल. खूप इझी ॲक्सेस आहे. अच्छा. हां. आणि आणि उलट म्हणजे नागपूर आणि विदर्भातल्या आपण म्हणूया की पूर्व विदर्भातल्या लोकांना सुद्धा चांगली संधी आहे इथं पर्यटनाची. म्हणजे वाहनाने येऊ शकतात किंवा ट्रेनने हो, पण येऊ ट्रेनने पण शकतात. येऊ शकतात. शेगाव गजानन महाराजांचे जे समाधीस्थळ आहे, इथं हं. असे दररोज हजारो भाविक भक्त इथं येतात. आणि सण उत्सवाला तर लाखो लोक राहतात हां. तिथं. तर इथं सर्व सोयीसुविधा आहे. आणि दुसरं की मी पर्यटकांना एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन सुद्धा करेल की ज्या वन्यजीव त्या आपल्या शासनाच्या ज्या नियम अटी आहेत ते सुद्धा पाळावे. विशेषतः प्लास्टिकचा म्हणजे या परिसरात दूरच ठेवा प्लास्टिकला. बरोबर. हो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला निसर्गाची चांगली निगा राखता येईल आणि प्रदूषण जेवढं टाळता येईल ते गेटच्या बाहेर तिकडेच. अगदी. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पर्यटकांनी केल्या इथं पाहिजेत. येऊन त्याची हं. एक अनुभवला पाहिजे इथं भेट देऊन. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईल. तुम्हाला, वनाधिकाऱ्यांना, डॉक्टर संजय कुटे यांना आणि तुम्हा सगळ्याच वन्यप्रेमींना की ज्यांना असं त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं आहे की हे आंबा बरवा अभयारण्य लवकरच महाराष्ट्राच्या या वन्य पर्यटनाच्या नकाशावर येईल. आणि जे खास करून अभ्यासक आहेत, वन्य अभ्यासक, बरोबर. वन्यजीव अभ्यासक, पर्यटक आपण म्हणू किंवा हौशी पण असतील ज्यांना प्राणी बघायचे असतात, त्यांना आंबा बरवा लवकरच परिचित होईल आणि त्यांचा ओघ इथे या जंगलाकडे बरोबर. वाढेल. आणि तुम्हाला मला तर असं वाटतंय की महाराष्ट्रापेक्षा पूर्ण भारतभर, म्हणजे हां. विदेशातले इथं लोक यायला पाहिजेत. बरोबर. कारण शेगाव सारख्या ठिकाणी येतातच आहेत, त्यामुळे आणि जवळ असल्यामुळे जवळ असल्यामुळे. इथं अनुभव खूप घेतला. खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. थँक्यू व्हेरी मच. खूप डॉक्टर धन्यवाद. इक्बाल शेख हे वन्यजीव प्रेमी आहेत, पर्यटक आहेत आणि यांच्यासोबत आपण बातचीत मागे केली, आता केली. याचं कारण असं की शेवटी एखादं अभयारण्य उदयास आलं तर त्याची प्रसिद्धी खूप व्हायला पाहिजे आणि लोकांना, खास करून आवड असणाऱ्या लोकांपर्यंत या आंबा बरवा अभयारण्याची माहिती पोहोचली पाहिजे, जेणेकरून ते इथे यावे. हाच या व्हिडिओ करण्याच्या मागचा आणि त्यांच्या मुलाखती मागचा हा हेतू आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आणि आंबा बरवा अभयारण्य तुम्हाला ऑनलाईन सुद्धा आहे.
वेबसाईटवर सुद्धा आहे. वेबसाईट आणि ऑनलाईन सुद्धा याचं Booking. बुकिंग होतं आणि तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता, आणखी माहिती तुम्ही घेऊ शकता, तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा काही वेळेला ऑफलाईन सुद्धा तुम्हाला बुकिंग करता येऊ शकतं, म्हणजे इथे येऊन प्रत्यक्ष जर उपलब्धता असेल तर. तर तुमची मतं काय? तुम्ही इथे आला असेल तर तुमचे अनुभव काय आहेत तेही तुम्ही आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवावे, तुमचे अनुभव, तुमच्या प्रतिक्रिया. आणि मनोज भोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावं अशी मी तुम्हाला विनंती करेल. बेल आयकॉनवर जा, बटन दाबा आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि नमस्कार, धन्यवाद तुम्ही ही मुलाखत पाहिल्याबद्दल.